जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आरोग्य व्यवस्थेच्या उदासीनतेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णवाहिका आणि डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे एका आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागावर जोरदार टीका होते। या प्रकारावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाची चूक मान्य केली असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे। एकीकडे शासन आरोग्य सुविधा गावागावात पोहोचवण्याचे दावे करत असतानाच अशा घटना त्या दाव्यांना छेद देतात। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। मध्य प्रदेश जो सीमा आहे त्या ठिकाणी बैजापूर नावाचं गाव आहे। त्या ठिकाणच्या जवळ असलेले एक पाडेमध्ये अशी एक घटना आणि अशी एक माहिती समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये मी स्वतः उद्या त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे। आणि दुसरी गोष्ट, त्या जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिका 102 ची आणि 108 ची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी ड्रायव्हर व इतर सगळे सुविधा उपलब्ध आहे। आपण ज्यावेळी यासारखा जो प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युजली याची पूर्व प्लॅनिंग करतो की अगर प्रस्तुती अपेक्षित 3 से 4 दिवस नंतर असेल तर आपण आधी त्याला कुठले एक प्राथमिक त्यांचे जो म्हणजे परिस्थितीनुसार केवढी गंभीर आहे, जेवढी सिरियसनेस आहे, अगर ते हाय रिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयामध्ये दाखल करतो। या त्याच्यापेक्षा कमी असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्याला दाखल करतो। याच्याबद्दल कसं गडबड झाला या काही चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अधिकारीला देण्यात आलेला आहे। त्या महिलांची आरोग्य परिस्थिती, त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे, रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे, परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे। माझ्यासोबत पीडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट दोन त्या सोबत जाणार आहे आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी जाणार आहे। असा घटना घडण्याची काय म्हणजे असा घटना घडायला नाही पाहिजे होती। अँब्युलन्स उपलब्ध आहे, रस्ता आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काही डोंगराळ भाग पण नाही आहे, परंतु याच्यामध्ये काही प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण याच्याबद्दल पूर्णतः लक्ष देणार आहे। माता आणि बाळकाची तब्येत कशी आहे? रिपोर्टिंग प्रमाणे माता आणि बालक कुठल्याही प्रकारच्या अडचणीत नाही आहे। त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध त्याच्यानंतर झाली, परंतु येताना त्यांना म्हणतो प्रस्तुतीची वेळ आली, त्यामुळे रोड म्हणजे एक रस्त्यामध्ये येताना ते रुग्णालयाकडे निघाले होते, परंतु रस्त्यामध्ये येताना असं झालं। परंतु जननी सुरक्षा योजना आणि इतर योजना अंतर्गत आपण इन्शुअर करतो की आपल्याकडे रुग्णवाहिका पिकअप और ड्रॉप दोनों सुविधा आपण उपलब्ध करून देतो। घरातून घेऊन जातो तर ते मातेला आणि ते घरापर्यंत माता आणि मुलांना सोडतो, परंतु या केसमध्ये असा एक मिस झालेला दिसतोय। असा होणं नाही पाहिजे होता, याबद्दल असून गंभीरतापूर्वक आपण लक्ष देणार। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।